संजय दादा आणि आमचा प्रकाश दादाच आहे। वार्ड नंबर 5 आणि मागाठाणेचा एकच दादा प्रकाश दादा। आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली, प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह, देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून मी इथे 5 नंबर प्रभागामधून लढतोय आणि नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। नागरिक उत्स्फूर्तपणाने माझं स्वागत करतात आणि त्याचं रूपांतर 15 तारखेला मतदानाच्या माध्यमातून होईल अशी मला खात्री आहे। 7वा दिवस आता शेवटच्या दिवसापर्यंतची वाट पाहतोय, मतदान कधी करणार आणि कारण वेळ अवधी खूप कमी दिलेला आहे निवडणूक आयोगाने आम्हाला, त्यामुळे लोकांना भेटण्यावरती आमचा भर आहे आणि शिवसेना, भाजपा, RPI आणि आमचे मित्र पक्षाचे आंबेडकर साहेबांचा पक्ष जो आहे त्यांचा सगळे कार्यकर्ते या निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरलेले आहेत आणि हा प्रभाग क्रमांक 5 आमचा बालेकिल्ला राहिलेला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। या प्रभागामध्ये मी आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे तसंच आमदार प्रवीण दरेकर यांनी गेली अनेक वर्षामध्ये आम्ही विकास कामं खूप केलेली आहेत। आपण जिथे आता या आमच्या चाळीमध्ये आपण आहात, साईधाम चाळ आहे, मारुती नगरमधले इकडचेही स्लम विभागातले जे प्रश्न होते ते सगळे मी आणि प्रकाशदादांनी सोडवले। इथला पाण्याचा प्रश्न आहे, इथल्या शौचालयांचा प्रश्न आहे, इथल्या लोकांच्या घराचा प्रश्न आहे, हे सगळे आपण कामं केलेली आहेत। मारुती नगरमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचं भाग्य मला या ठिकाणी मिळालं आणि त्यामुळे लोकांना माहिती आहे की कोण काम करते आणि कोण काम करत नाही आहे। त्यामुळे निश्चितपणानं मतदार प्रचंड मताने मला विजयी करतील असा विश्वास आहे। विपक्षांवरती काहीच बोलायचं नाही, कारण विपक्ष आहेच नाही आहेत माझ्यासमोर, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा मी माझ्या विकास कामांबद्दल बोलीन, मी काय केलं आणि काय करणार आहे ते बोलीन। गाड़ी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गाड़ी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। प्रकाश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मी जे काम केलं, इकडचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण मूळ बनवलेले आहेत, 90% रस्ते पूर्ण झाले। या विभागातील जनतेला पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी आपण अधिक क्षमतेच्या जलवाहिन्या टाकलेल्या आहेत। आजही या ठिकाणी आपल्याला कामं होताना दिसत आहेत। मलनिसारण वाहिनी ह्या मोठ्या प्रमाणात टाकून मुख्य मलजलवाहिनीला कनेक्ट करण्याचं काम इथे सुरू आहे, ते एका 3-4 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि उरलेले जे 7 रस्ते आहेत ते देखील सिमेंट कॉन्क्रीटचे या ठिकाणी बनवण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे, टेंडर प्रोसेसमध्ये आहे। निवडणूक झाली की तेही काम या इथे मार्गी लागेल आणि 100% आपला प्रभाग खड्डेमुक्त होईल असं मी वचन जे दिलं होतं आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, महायुती सरकारने ते पूर्ण निश्चितपणानं होईल। या विभागामध्ये एक चांगली अभ्यासिका, एक चांगलं मॅटर्निटी हॉस्पिटल आहे, या इथे 4 उद्यानं आहेत, अतिशय सुंदर